नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं चौथं प्रकरण अर्थ नियोजन या प्रकरणामधील सराव संच 4.2 अभ्यासणार आहोत. 2 मधील काही उदाहरणं अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण या प्रकरणामध्ये काय बघितलं? जीएसटी विविध सराव संच 4.1 बघितला. त्या ठिकाणी जीएसटी या 1 जुलै 2017च्या पूर्वी 1 जुलै 2017च्या पूर्वी या ठिकाणी भारत देशामध्ये विविध कर होते. राज्य वेगवेगळे कर आकारत होतं, केंद्र शासन वेगवेगळे कर आकारत होतं आणि करांची जी व्यवस्था ती होती, कर गोळा करण्याची जी सिस्टीम होती अत्यंत किचकट होती. हे सर्व कर वितळून या ठिकाणी एक सोपी कर रचना करण्यात आली आणि ती 1 जुलै 2017 पासून या ठिकाणी आपल्या देशामध्ये अंमलात आणण्यात आलेली आहे. त्याला आपण म्हणलेलं आहे जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर. तर आता वस्तू व सेवा कर याच्यामध्ये याचे आपण बघितलं की 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सीजीएसटी, दुसरा आहे एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, केंद्रीय वस्तू व सेवा कर, आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर याच्यामध्ये केंद्राचा जो वाटा असतो, मिळणारे जे कर आहे त्या करामध्ये केंद्राचा आणि राज्याचा वाटा हा समसमान असतो. हे आपण याच्या पूर्वी सराव संच 4.1 मध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी एखादी वस्तू तयार याच्यामध्ये सराव संच 4.2 मध्ये काय बघायचं आपल्याला? या ठिकाणी एखादी वस्तू तयार झाल्याच्या नंतर, कारखान्यात तयार झाल्याच्या नंतर उत्पादकापासून ती वितरकाकडे जाते, वितरकाकडून उपवितरक, नंतर मग व्यापारी, नंतर किरकोळ व्यापारी आणि मग ग्राहक. अशा प्रकारे या ठिकाणी त्या वस्तूची किंमत प्रत्येक टप्प्यावर वाढत जाते आणि शेवटी ती ग्राहकाला मिळते. 10 रुपयाची वस्तू 10 चे 12, 12 चे 15, 15 चे 20, 20 चे 25, 25 चे 30 अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी वस्तूची किंमत वाढत जाते आणि शेवटी मग ती ग्राहकाला 30 रुपयाला मिळते. ही जी वाढत गेलेली किंमत आहे, या वाढत गेलेल्या प्रत्येक टप्प्यावर कर भरावा लागतो. वाढलेल्या प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणी कर भरावा लागतो. कर कोणालाही चुकत नाही आणि तो कर त्या ठिकाणी प्रत्येक टप्प्यावरचा जो कर आहे तो कसा काढायचा, जीएसटी प्रत्येकाला कसा द्यावा लागतो, प्रत्येक व्यापाऱ्याला कसा द्यावा लागतो, या ठिकाणी त्याचं आपण या ठिकाणी गणन करणार आहोत, काढणार आहोत. बघूया एक छोटंसं उदाहरण आपण या ठिकाणी. समजा एक वस्तू आहे, 600 रुपयाची वस्तू आहे, व्यापाऱ्याने घेतली आणि ती 700 रुपयाला या ठिकाणी विकून टाकली. घेतली गड्याला 600 रुपयाला आणि 100 रुपये प्रॉफिट घेऊन 700 रुपयाला विकली. मग घेताना काय झालं? जीएसटी लागलेला आहे ना, जीएसटीचा रेट आहे 10%, 10%, मग 60 रुपये कर लागलं. 60 रुपये हा जो कर आहे हा जीएसटी द्यावा लागतो 60 रुपये. कळलं का? जेव्हा वस्तू घेतो आपण 600 रुपयाला वस्तू एखादा व्यापारी घेईल, ती वस्तू 60 रुपये त्याला टॅक्स भरावा लागतो म्हणालो. कळलं का? मग हा जो आहे तो त्याला आपण आयटीसी म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि मग जेव्हा हा व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला ती वस्तू विकेल किंवा ग्राहकाला विकेल, तेव्हा ती वस्तू जी आहे त्याच्यावर या ठिकाणी तो 10% प्रमाण म्हणजे 70 रुपये गोळा करतो. काय नाही, इथं बी जीएसटी या ठिकाणी जीएसटी किती आहे? 10% आहे, मग 70 रुपये होतात, त्याचे 70 रुपये होतात. हा जो आहे टॅक्स त्याला आउटपुट टॅक्स म्हणतो, आउटपुट टॅक्स. कळलं का? हा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, हे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे आणि हे आहे आउटपुट टॅक्स. तर या व्यापाऱ्याने 600 रुपयाला घेतलेली आहे, 700 रुपयाला विकलेली आहे, म्हणजे 100 रुपयाचा या ठिकाणी याला नफा झालेला आहे. मग 100 रुपये जे काही कमाई केलेली आहे, मिळकत झालेली आहे, त्याच्यावर त्याला काहीतरी विशिष्ट असा कर द्यावा लागतो. मग 100 रुपयाचा कर द्यावा लागला त्याला या ठिकाणी. मग तो कर काढण्यासाठी या ठिकाणी देय कर जो आहे, देय जीएसटी म्हणूया आपण. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स 70 आहे, मायनस आयटीसी 60 आहे, वजाबाकी केली नंतर 60 रुपये, म्हणजे ह्या व्यापाराला फक्त 10 रुपये कर द्यावा लागतो. दिसायला वाढायला पाहिजे तो 60 रुपये द्यायला येत आणि 70 रुपये, परंतु 60 रुपये जरी देत असला, भरत असला तरी 70 रुपये गोळा करत आहे ना. हे गोळा केलेला कर आहे 70 रुपये आउटपुट टॅक्स म्हणजे. कळलं का? ह्या व्यापाऱ्याने गोळा केला कर आणि भरलेला किती आहे? 60 रुपये. याचा जो डिफरन्स आहे तोच त्याचा देय जीएसटी आहे. मग देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी या ठिकाणी हे सूत्र आहे. अत्यंत सोपी कर रचना आहे. बघूया आपण आता या ठिकाणी. यातलं पहिलं उदाहरण, चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला. जीएसटी पे केला आहे. जे काही सामान घेतले त्याच्यावर 1,05,000 रुपये जीएसटी दिला आणि विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर
कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आणि देय जीएसटी बरोबर काय सूत्र आहे? आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे खरेदी करताना भरलेला जीएसटी आणि विक्री केल्यावर गोळा केलेला जीएसटी, गोळा केलेला जीएसटी वजा भरलेला जीएसटी हे बरोबर ते शासनाचं त्या व्यापाऱ्याचं देय जीएसटी आहे. या ठिकाणी लिहितो मी इथं बघा. बघा, चेतना स्टोअर्सने केलेल्या खरेदीवर भरलेला जीएसटी किती आहे? 1,05,000 रुपये आहे. 1,05,000 रुपये. म्हणजे चेतना स्टोअर्सचा आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट, आयटीसी जो आहे इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो 1,05,000 रुपये आहे. आणि खरेदीवर भरलेला जीएसटी आहे आणि विक्रीवर गोळा केलेला जीएसटी आहे. मग आता चेतना स्टोअर्सने केलेल्या विक्रीवर गोळा केलेला जीएसटी किती गोळा केला त्यांनी? 1,22,500 रुपये. म्हणजे चेतना स्टोअर्सचा आउटपुट टॅक्स बरोबर 1,22,500 रुपये. मग चेतना स्टोअर्सचा देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स, कळलं की नाही? म्हणून या ठिकाणी चेतना स्टोअर्सचा देय जीएसटी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट. आता आउटपुट टॅक्स किती आहे? 1,22,500 मायनस आयटीसी किती आहे? 1,05,000 आहे. वजाबाकी केल्यावर येतं 22,000 रुपये येते. 22,000 रुपये. म्हणजे चेतना स्टोअर्सचा देय जीएसटी हा आहे 22,000 रुपये. एवढं सोपं आहे. आपल्याला वाटते खूप किचकट आहे म्हणून, परंतु इट इज व्हेरी इझी. फक्त एकच लक्षात ठेवायचं सूत्र, देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. खरेदी करताना भरलेला जीएसटी आणि विक्री केल्यावर गोळा केलेला जीएसटी हे लक्षात ठेवलं की इनपुट टॅक्स आयटीसी, भरलेला जो जीएसटी आहे त्याला आपण आयटीसी म्हणतो आणि गोळा केलेला जो जीएसटी आहे त्याला आउटपुट टॅक्स म्हणतो. हे दोन गोष्टी आपल्याला कळल्या की पटकन देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी केलं की वजाबाकी करून आपल्याला या ठिकाणी त्या व्यापाऱ्याचा देय जीएसटी आपल्याला या ठिकाणी कळतो. पॉज करा, लिहून घ्या. बघा आता या दुसऱ्या उदाहरणात काय दिलेलं आहे? नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे. तर त्यांना किती इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल? त्यांना किती इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल असं म्हटलेलं आहे. आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट व त्यांचा देय जीएसटी आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेला. दोन गोष्टी काढायला सांगितल्यात, एक आयटीसी आणि देय जीएसटी. देय जीएसटी बरोबर लक्षात ठेवायचं सूत्र, देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आता आउटपुट टॅक्स म्हणजे काय? विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर. आणि आयटीसी म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट, खरेदी करताना भरलेला कर. कळलं नाही? विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर वजा खरेदीच्या वेळी भरलेला कर यांची वजाबाकी म्हणजे देय जीएसटी. अत्यंत सोपं आहे बघा. आता या ठिकाणी खरेदीवर एकूण 12,500 रुपये जीएसटी दिला आहे, हा म्हणजेच आयटीसी आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. आणि देय जीएसटी आणि गोळा केला जो काय 14,750 आहे, हा आउटपुट टॅक्स आहे. हा इनपुट टॅक्स, हा आउटपुट टॅक्स. मग देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स वजाबाकी केली की आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळून जातं. एवढं सोपं आहे बघा. आता मी इथं लिहितो, लक्ष द्या. नजमा यांनी
खरेदीवर भरलेला और किंवा दिलेला जीएसटी बरोबर किती आहे? 12,500 रुपये. म्हणजे नजमा यांचा आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 12,500 रुपये. मग आता नजमा यांनी विक्रीवर गोळा केलेला जो जीएसटी आहे हा किती आहे? 14,750 रुपये. म्हणून नजमा यांनी विक्रीवर गोळा केलेला जो जीएसटी आहे तो किती आहे? 14,750 रुपये. राईट. म्हणून नजमा यांचा आउटपुट टॅक्स जो आहे, म्हणून या ठिकाणी नजमा यांचा आउटपुट टॅक्स किती आहे? 14,750 रुपये. राईट. म्हणून आता या ठिकाणी नजमा यांचा देय जीएसटी बरोबर काय आहे? आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट. राईट. देय जीएसटी बरोबर सूत्र लक्षात ठेवायचं. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. राईट. आउटपुट टॅक्स किती आहे? 14,750 वजा आयटीसी किती आहे? 12,500 आहे. वजाबाकी केल्यावर किती येते? 2,250 रुपये नजमा यांचा देय जीएसटी आहे. मग आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी विचारलेल्या आहेत तिथं. काय? नजमा यांचा देय इनपुट टॅक्स क्रेडिट विचारलेला आहे आणि जीएसटी विचारलेला आहे. म्हणून नंबर एक नजमा यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसी किती आहे? 12,500 रुपये आहे. काय की नाही? 12,500 रुपये. राईट. आणि नंबर 2 नजमा यांचा देय जीएसटी त्यांना किती जीएसटी द्यावा लागतो? 2,250 रुपये. भरलाय हो 12,500 रुपये, पण गोळा केला ना 14,750. त्यातले भरलेले काढून घ्यायचे आपले आणि उरलेले शासनाला देऊन टाकायचे. कळलं नाही? म्हणजे जीएसटीचे रुपये म्हणजे ते आहे 2,250 रुपये. राईट. मग तर या ठिकाणी नजमा यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो 12,500 रुपये आणि नजमा यांचा देय जीएसटी आहे 2,250 रुपये. राईट. बघा आता या तिसऱ्या उदाहरणात काय दिलंय? अमीर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर सीजीएसटी व राज्याचा देय कर एसजीएसटी काढा. आता या ठिकाणी अमीर एंटरप्राइज त्याच्यानंतर दुसरं कोण आहे? अकबरी ब्रदर्स त्याच्यानंतर मयंक फूड कॉर्नर हे 3 व्यापारी आहेत. अमीर एंटरप्राइजने ह्या जे बाटल्या आहेत या 3,800 रुपयाला घेऊन
जीएसटी भरला आणि त्या 4100 त्या अकबरी ब्रदर्सला 4100 रुपये गोळा करून अकबरी ब्रदर्सला या ठिकाणी विकल्या. म्हणजे अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स जो आहे तो 4100 रुपये आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट, आणि 4100 रुपये टॅक्स भरून या ठिकाणी अकबरी ब्रदर्सने घेतल्या आणि मयंक फूड कॉर्नरला 4500 रुपयाला विकलेले आहे. बघा आता इथं कसं झालेलं आहे. 3800 रुपये कर भरून आमिर एंटरप्राइजने घेतल्या आणि अकबर ब्रदर्सला विकताना 4100 रुपये गोळा केले. म्हणजे याचा आमिर एंटरप्राइजचा आउटपुट टॅक्स हा अकबर ब्रदर्सचा इनपुट टॅक्स आयटीसी आहे. 4100 रुपये अकबर ब्रदर्सचा इनपुट टॅक्स आहे आणि 4500 रुपये मयंक फूड कॉर्नरला विकताना या ठिकाणी 4500 रुपये ज्यांनी गोळा केलेले आहेत. म्हणजे आउटपुट टॅक्स जो आहे तो 4500. मग यांचा जो डिफरन्स आहे तो अकबरी ब्रदर्सने भरलेला आहे आणि यांचा जो डिफरन्स आहे तो एंटरप्राइजने भरलेला आहे. हे आपल्याला काढायचं आहे. आणि प्रत्येक टप्प्यावर द्यायला लागणार जीएसटी तसंच सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला या ठिकाणी इथे काढायचं आहे. खूप सोपं आहे. बघा पहिल्यांदा आपण आमिर एंटरप्राइजने खरेदी करताना भरलेला जीएसटी बघा. आमिर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या खरेदी करताना चॉकलेट सॉस किंवा खरेदी करतानाच म्हणूया आपण आता या ठिकाणी काय करायचं नाही. खरेदी करताना भरलेला जीएसटी किती भरलेला आहे 3800 रुपये. म्हणजे आमिर एंटरप्राइजचा आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी किती आहे 3800 रुपये आहे. आणि आमिर एंटरप्राइजने विक्री करताना गोळा केलेला जीएसटी किती आहे 4100 रुपये. 4100 रुपये गोळा केले विकताना. म्हणून आमिर एंटरप्राइजचा आउटपुट टॅक्स आमिर एंटरप्राइजचा आउटपुट टॅक्स बरोबर किती आहे 4100 रुपये. राईट बरोबर आहे. मग आता आमिर एंटरप्राइजचा देय जीएसटी म्हणून आमिर एंटरप्राइजचा देय जीएसटी बरोबर काय आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी काय नाही. गोळा केलेला कर वजा भरलेला कर म्हणजेच आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स किती आहे 4100 आहे. इनपुट टॅक्स किती आहे 3800 आहे. वजाबाकी केले 3800 आहे. वजाबाकी केली तर किती येते 2 म्हणजे 300 रुपये येते. कळलं 300 रुपये जीएसटी 300 रुपये. राईट ठीक आहे. मग आता पुढे या ठिकाणी परंतु सीजीएसटी आणि एसजीएसटी यांचे दर समान असतात. परंतु सीजीएसटी व एसजीएसटी यांचे दर कसे असतात समान असतात. म्हणून आमिर एंटरप्राइजचा सीजीएसटी आमिर एंटरप्राइजचा सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर
300 भागिले 2 म्हणजे 150 रुपये प्रत्येकी. केंद्राचा देय कर 150 रुपये आहे, राज्याचा देय कर किती आहे? 150 रुपये विक्री कर. राईट. आता हे झालं आमिर एंटरप्राइजचं. अकबरी ब्रदर्स या ठिकाणी अकबरी ब्रदर्सचा, आता अकबरी ब्रदर्सचा व्यवहार बघायचा. अकबरी ब्रदर्सने काय केलेलं आहे? 4100 रुपये आमिर एंटरप्राइजला देऊन या ठिकाणी ती वस्तू खरेदी केलेली आहे. म्हणजे त्याचा आयटीसी किती आहे? 4100 रुपये. आता आमिर एंटरप्राइजचा अकबरी ब्रदर्सचा आयटीसी, अकबरी ब्रदर्सने खरेदीच्या वेळी भरलेला जीएसटी किती आहे? त्याचा जो भरलेला जीएसटी आहे तो 4100 रुपये आहे. म्हणजे यांचा आउटपुट टॅक्स तो त्याचा इनपुट टॅक्स आहे 4100 रुपये. म्हणजे अकबरी ब्रदर्सचा आयटीसी बरोबर 4100 रुपये. राईट. मग अकबरी ब्रदर्सने मयांक फूड कॉर्नरला विक्री करताना गोळा केलेला जो कर आहे तो 4500 रुपये आहे. 4500 रुपये गोळा केला. या ठिकाणी अकबरी ब्रदर्सने विक्रीच्या वेळी गोळा केलेला जीएसटी बरोबर किती आहे? 4500 रुपये. 4500 रुपये. राईट. म्हणून अकबरी ब्रदर्सचा या ठिकाणी आउटपुट टॅक्स, अकबरी ब्रदर्सचा इनपुट टॅक्स, एक मिनिट, ठीक आहे, दिसायला काही अडचण नाही आहे. आता या ठिकाणी अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स जो आहे तो अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स बरोबर किती आहे? 4500 रुपये. म्हणजे अकबरी ब्रदर्सचा देय जीएसटी, देय जीएसटी बरोबर काय सूत्र आहे? आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. राईट. आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स किती आहे? 4500 मायनस आउटपुट टॅक्स किती आहे? आयटीसी किती आहे? 4100 रुपये. म्हणजे आता गोळा किती केलेला आहे? 400 रुपये आहे. राईट. वजा किती? 400 रुपये. म्हणजे 400 रुपये या ठिकाणी अकबरी ब्रदर्सचा देय जीएसटी आहे. परंतु सीजीएसटी व एसजीएसटी चे दर कसे असतात? समान असतात. सीजीएसटी चे व एसजीएसटी चे दर हे समान असतात. म्हणून या ठिकाणी अकबरी ब्रदर्सचा सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर 400 भागिले 2 बरोबर किती येते? 200 रुपये येते. झालं. म्हणजे अकबरी ब्रदर्सला या ठिकाणी आमिर एंटरप्राइजला काय ते जीएसटी किती द्यावा लागला ते पण कळालेलं आहे आपल्याला. 150 रुपये द्यावा लागला सीजीएसटी, आणि अकबरी ब्रदर्सला सुद्धा द्यावे लागणारे पैसे कळले आहेत. म्हणून या ठिकाणी पूर्ण वाक्याचं लिहूया. नंबर 1 म्हणून पहिल्यांदा कोण आहे? आमिर एंटरप्राइज. आमिर एंटरप्राइजने भरलेला जीएसटी बरोबर किती आहे? किंवा आमिर एंटरप्राइजचा देय जीएसटी, देय जीएसटी बरोबर किती आहे? 300 रुपये आहे.
CGST बरोबर 150 रुपये आणि SGST बरोबर 150 रुपये. राईट. त्याच्यानंतर नंबर दोन ला कोण आहे? अकबरी ब्रदर्स. अकबरी ब्रदर्सचा देय GST बरोबर, आता देय GST आहे 400 रुपये. 400 रुपये. राईट. आणि CGST बरोबर 200 रुपये. SGST बरोबर 200 रुपये. असे तर आपण या व्यवसाय साखळीमध्ये जे व्यापारी आहे त्या प्रत्येक व्यापाऱ्याचा किंवा दुकानदाराचा या ठिकाणी कर आपण काढलेला आहे. आमिर एंटरप्राइजने भरलेला जो कर आहे तो 3800, गोळा केला 4100, यांची वजाबाकी म्हणजे त्यांचा देय जीएसटी आला. आमिर एंटरप्राइजचा देय जीएसटी 300 रुपये आला. आणि अकबरी ब्रदर्सचा या ठिकाणी ह्याचा जो विक्री करताना गोळा केला कर आहे तो त्यांचा खरेदी करताना म्हणजे ITC आहे. कोणाचा? अकबरी ब्रदर्सचा. म्हणून अकबरी ब्रदरने खरेदीच्या वेळी जो भरलेला 4100 रुपये आहे तो त्याचा आउटपुट टॅक्स आहे. कोणाचा? आमिर एंटरप्राइजचा. या ठिकाणी 4100 रुपयांचा जीएसटी झाला आणि त्यांचा म्हणजेच 4100 रुपये ITC झाला आणि अकबरी ब्रदर्सने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर जो आहे तो 4500 तो त्यांचा आउटपुट टॅक्स झाला. अकबरी ब्रदर्सचा देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस ITC बरोबर 4500 मायनस 4100 बरोबर 400 रुपये आला. अशा रीतीने मग आता या ठिकाणी परंतु CGST आणि SGST यांचे दर समान असतात म्हणून अकबरी ब्रदर्सचा CGST देय CGST आणि SGST बरोबर 400 भागिले 2 बरोबर 200 रुपये. म्हणजे आता आमिर एंटरप्राइजचा GST 300 रुपये, GST 150 रुपये आणि SGST 150 रुपये. तसं अकबरी ब्रदर्सचा देय GST 400 रुपये, CGST 200 रुपये आणि SGST 200 रुपये. बघा आता या चौथ्या उदाहरणात काय दिलेलं आहे. चंदीगड हे संघराज्य युनियन टेरिटरी आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात त्यांना 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा व त्यावर केंद्राचा देय कर CGST, संघराज्याचा देय कर UTGST काढा. संघराज्याचा SGST ऐवजी UTGST असतो हे लक्षात ठेवा. ठीक आहे. स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऐवजी युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असतो. या ठिकाणी संघ राज्यामध्ये युनियन टेरिटरी मध्ये असतो. आपल्याला बघायचं या ठिकाणी बघा काय दिलं इथं. संघ राज्य आहे, युनियन टेरिटरी आहे. मालिक गॅस एजन्सीने 24,500 रुपयाची खरेदी केलेली आहे आणि त्याच्यावर 5% जीएसटी भरलेला आहे. कळलं का? मालिक गॅस एजन्सीची एकूण खरेदी मालिक गॅस एजन्सीची गॅस टाक्यांची एकूण खरेदी बरोबर 24,500 रुपये. राईट. म्हणून आता या ठिकाणी मलिक गॅस एजन्सीचा ITC मलिक गॅस एजन्सीने आता जीएसटीचा दर किती आहे? जीएसटीचा दर आहे किती आहे? 5% आहे. जीएसटीचा दर 5% आहे. म्हणून मलिक गॅस एजन्सीने खरेदी करते वेळेस भरलेला जीएसटी तो किती आहे? या ठिकाणी 24,500 गुणिले 5 भागिले 100 हे 200 घडले 245 गुणिले 5 2 12 12 12 12 1225 रुपये.
हा त्यांचा ITC आहे, ITC राईट, इनपुट टॅक्स क्रेडिट. कुणाचं? मलिक गॅस एजन्सीची गॅस टाक्यांची विक्री किंमत बरोबर किती आहे? 26,500 रुपये राईट. आता जीएसटीचा दर किती आहे? जीएसटीचा दर 5% आहे. गॅसवर 5%, कमी दर असतो, अल्प दर असतो. मग आता म्हणून विक्री करताना गोळा केलेला कर मलिक गॅस एजन्सीने गॅस टाक्या विक्री करताना गोळा केलेला कर बरोबर 26,500 गुणिले 5 भागिले 100. डबल झिरो कटले म्हणजे 265 गुणिले 5 2 5 3 3 3 13 1,225 रुपये. मग तो झाला त्यांचा आउटपुट टॅक्स राईट. म्हणून मलिक गॅस एजन्सीचा देय जीएसटी म्हणून या ठिकाणी मलिक गॅस एजन्सीचा देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे? 1,325 मायनस 1,225 वजाबाकी केल्यावर किती आला? 100 रुपये. देय जीएसटी किती आला? 100 रुपये म्हणजे केंद्राचा. परंतु सीजीएसटी आता या ठिकाणी हे संघराज्य आहे म्हणून परंतु सीजीएसटी व यूटीजीएसटी यांचे दर कसे असतात? समान असतात. म्हणून सीजीएसटी बरोबर यूटीजीएसटी बरोबर 100 भागिले 2 बरोबर किती येते? 50 रुपये. अर्धा येते. 100 रुपये पूर्ण जीएसटी असेल तर 50 रुपये केंद्राचा देय कर आहे आणि 50 रुपये हा संघराज्याचा देय कर आहे राईट. मग आपल्याला इथं काय सांगितलंय? केंद्राचा देय कर काढा, केंद्राचा देय कर, संघराज्याचा देय कर काढायला सांगितलं आहे आपल्याला. एकूण जीएसटी काढायला सांगितलं राईट. आता एकूण जीएसटी म्हणून काय? नंबर 1 म्हणून एकूण जीएसटी बरोबर किती येते? 100 रुपये राईट. नंबर 2 केंद्राचा देय कर म्हणजे सीजीएसटी बरोबर 50 रुपये. नंबर 3 संघराज्याचा देय कर म्हणजे यूटीजीएसटी बरोबर 50 रुपये राईट. बघा या 5व्या उदाहरणात काय दिले? मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने 6,000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास 10,000 रुपयास विकली. तर या व्यवहारासाठीचे मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या
कर बीजकात केंद्राची व राज्याची जीएसटी व एसजीएसटी देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. खरेदी किती रुपयाची झालेली आहे? 6,000 रुपये. 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी दिलेला आहे. आणि विक्री तीच वस्तू या ठिकाणी 10,000 रुपयांना विकलेली आहे. 10,000 रुपयांना विकलेली आहे आणि त्याच्यावर 18% जीएसटी गोळा केलेला आहे. तर ह्याच्यामधला जो देय जीएसटी आहे, देय जीएसटी बरोबर सूत्र तुम्हाला सांगितलं. देय जीएसटी बरोबर काय आहे? देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, इनपुट टॅक्स क्रेडिट. तर आता या ठिकाणी आपण आउटपुट टॅक्स आणि आयटीसी काढून घेऊया, म्हणजे आपल्याला या ठिकाणी देय जीएसटी काढता येईल. त्याच्यानंतर मग केंद्राचा आणि राज्याचा जो दर असतो तो समान असतो, म्हणून दोघांचे 50% आपल्याला काढता येईल. मग इथं उत्तरात लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी मेजर्स ब्युटी प्रोडक्ट्स. ब्युटी प्रोडक्ट्सने सौंदर्य प्रसाधनांचे केलेली खरेदी किती आहे? 6,000 रुपये आहे. 6,000 रुपये. आणि जीएसटीचा दर किती आहे? जीएसटीचा दर आहे 18%. राईट. म्हणून आता या ठिकाणी मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सला सौंदर्य प्रसाधनावर द्यावा लागणारा जीएसटी जो आहे तो मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सला सौंदर्य प्रसाधनांवर द्यावा लागणारा जीएसटी बरोबर 6,000 गुणिले 18 भागिले 100. हे डबल शून्य कटले म्हणजे 60 गुणिले 18 संघ अष्टोत्तरचे 1,080 रुपये. हा झाला त्यांचा आयसीटी आहे, सॉरी आयटीसी आहे. काय आहे? आयटीसी आहे. आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट. कुणाचा? मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सचा आयटीसी, त्यांना भरावा लागणारा कर आहे. राईट. आता विक्री जी आहे, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने सौंदर्य प्रसाधनांची केलेली विक्री मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने सौंदर्य प्रसाधनांची केलेली विक्री. राईट. बरोबर. किती आहे? 10,000 रुपये आहे. 10,000 रुपये सौंदर्य प्रसाधन विकून टाकलेली आहे. आता इथे जीएसटीचा दर किती आहे? जीएसटीचा दर आहे 18%. राईट. म्हणून आता या ठिकाणी मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने गोळा केलेला जीएसटी, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सने सौंदर्य प्रसाधनांवर गोळा केलेला जीएसटी बरोबर 10,000 गुणिले 18 भागिले 100. 200 कटले म्हणजे 100 गुणिले 18 बरोबर किती येते? 1,800 रुपये. हा आउटपुट टॅक्स आहे. काय आहे? आउटपुट टॅक्स गोळा केलेला कर आहे.
आउटपुट टॅक्स आहे. म्हणून त्यांचा देय जीएसटी बरोबर, मेसर्स ब्युटी प्रोडक्टचा देय जीएसटी बरोबर, म्हणून मेसर्स ब्युटी प्रोडक्टचा देय जीएसटी बरोबर काय सूत्र आहे? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, राईट? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, राईट? आउटपुट टॅक्स किती आहे? आउटपुट टॅक्स आहे 1800 मायनस 1080, बरोबर आहे? आता या ठिकाणी 720 रुपये वजाबाकी येते, म्हणजे त्यांचा देय जीएसटी आहे. परंतु जीएसटी आणि एसजीएसटी यांचे जे दर आहेत ते समान असतात, परंतु सीजीएसटी व एसजीएसटी चे दर कसे असतात? समान असतात, राईट? म्हणून या ठिकाणी सीजीएसटी बरोबर, म्हणून सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर 720 भागिले 2 बरोबर 360 रुपये. चल अर्धा येते. आता म्हणून नंबर 1, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सचा देय जीएसटी आपल्याला काय काय विचारलंय? त्यांचा देय जीएसटी केंद्राची व राज्याची रक्कम काढा म्हणलंय. वस्तू सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा म्हणून सांगितलेलं आहे. वस्तू सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल म्हणजे देय जीएसटी, राईट? म्हणून मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सचा पूर्ण वाक्यात द्यावं लागेल. मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्सचा देय जीएसटी बरोबर किती आहे? जीएसटी आहे 720 रुपये. सीजीएसटी केंद्राची रक्कम, केंद्राची वस्तू व सेवा कर, केंद्राचा वस्तू व सेवा कर म्हणजे सीजीएसटी बरोबर किती आहे? 360 रुपये. आणि राज्याचा वस्तू व सेवा कर जो आहे तो आहे 360 रुपये, राईट? बघा आता या 6व्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक B2C यासाठीची कर्बीचं टॅक्स इनव्हॉइस तयार करायला सांगितलेलं आहे. नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्यायला सांगितलेलं आहे. पुरवठादार जो आहे तिथं नाव लिहिलं आहे ओम साई मोबाईल शॉपिंग, पत्ता आहे भावनगर कंधार, राज्य आहे महाराष्ट्र, दिनांक टाकून दिलेले आहे. इनव्हॉइस नंबर 205, जीएसटीआयएन हा नंबर जो आहे हा 15 अंकी असतो. 27 हा आपल्या राज्याचा कोड, महाराष्ट्र राज्याचा, आणि मधला जो 10 अंकी आहे हा त्या व्यक्तीचा म्हणजे जो कोणी दुकानदार असेल त्या दुकानदाराचा पॅन नंबर असतो, आणि शेवटचे 3 अंक त्या विभागाशी संबंधित असतात. इनव्हॉइस नंबर म्हणजे ही पूर्ण पावती सकाळपासून किती गिराईक आहे या ठिकाणी ते आहे, आणि मोबाईल नंबर लिहिलाच आहे इथं. आता बघा एचएसएम कोड जो आहे तो मोबाईल बॅटरीचा एचएसएम कोड दिलेला आहे. एचएसएम इथं कोड इथं दिलेला आहे किती आहे? 8507 आहे. 8507 मी इथं 8507 लिहिला आहे. मोबाईल बॅटरी याचा रेट किती आहे? मोबाईल बॅटरीचा 200 रुपये रेट आहे, 200 रुपये. क्वांटिटी आहे 1 नग आहे. टॅक्सेबल अमाऊंट झालं 200. आता मोबाईल बॅटरीचा वर जो जीएसटी आहे तो 12% आहे, म्हणजे राज्याचा दर राहील 6%. 6% प्रमाणे 12 रुपये होतात, आणि केंद्राचा दर हा 6% येईल, आणि राज्याचा दर सुद्धा 6% येईल. मग इथे सुद्धा 12 रुपये होतात. 12 12 24 आणि 200 म्हणजे 224 रुपये 00 पैसे, राईट? आता हेडफोन आहे. हेडफोनचा दर किती आहे? 750 रुपये आहे. क्वांटिटी 1 आहे. पैसे झाले क्वांटिटीचे 750 रुपये. रेट 18% जीएसटी आहे. मग केंद्राला 9% द्यावं लागणार आहे. 9% याची काढावं लागणार आहे, आणि राज्याला पण 9% कर द्यावं लागणार आहे. 750 गुणिले 9/12
100 0 कटला 9 4 63 4 67 राईट म्हणजे 67.50 येते म्हणजे 67.50 उत्तर आहे याचं राईट 67.50 आणि इथं पण 67.50 राईट मग आता त्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली समजा तर 750.00 त्यानंतर 67.50 त्यानंतर 67.50 बेरीज केल्यावर 0 पासून 0 चला 1 7 7 1 15 चला 1 त्यानंतर 18 चला 1 असताना 8 राईट बरोबर आहे 885 885.00 येते आता आपल्याला या ठिकाणी या दोघांची बेरीज करायची आहे इथं या ठिकाणी 0.00 येते 5 4 9 8 2 0 चला 1 8 2 10 1 11 आलं राईट 1109 मग इथं काय येईल 7 2 9 6 1 7 79.50 इथं डॅश आणि इथं पण येते या ठिकाणी 79.50 इथं डॅश येईल अशा रीतीने आपण या ठिकाणी इथं पावती तयार केलेली आहे आता या 7व्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पुढे दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे B2B बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन टॅक्स इन्व्हॉइस तयार करायला सांगितलेलं आहे नाव पत्ता तारीख इत्यादी आपल्या मनानुसार घ्यायचा आहे पसंतीनुसार आणि पुरवठादाराचं नाव पत्ता राज्य जीएसटी बिल क्रमांक व तारीख इत्यादीची नोंद करायची आपल्याला या ठिकाणी त्यानंतर प्राप्तकर्ता नाव पत्ता राज्य जीएसटी नंबर लिहायचा आहे आणि वस्तूचा तपशील आहे पेन्सिल बॉक्स आणि जिगसॉ तर इथं मी लिहिलेलं आहे एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे टॅक्स इनवॉइस B2B बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन पुरवठादार मेजर्स अभय ट्रेडर्स राईट पत्ता वजिराबाद नांदेड राज्य महाराष्ट्र तर या ठिकाणी आलेला आहे बिल क्रमांक इथं इनवॉइस नंबर आपण 205 लिहिला आहे जीएसटीआयएन नंबर ह्या अभय ट्रेडर्सचा आपण या ठिकाणी लिहिला आहे आणि मोबाईल नंबर पण लिहिलेला इथं काय लिहिलेलं आपल्या या ठिकाणी एचएसएन कोड दिला आहे 3934 3924 इथं लिहिला आहे पेन्सिल बॉक्स 100 पेन्सिल बॉक्स आहेत एक 20 रुपयाला एक आहे या प्रमाणात याचे पैसे झालेले आहेत 2000 रुपये टॅक्सेबल अमाऊंट किती झालं 2000 रुपये आणि 12% जीएसटी आहे म्हणजे राज्याला 6% केंद्राला 6% द्यावं लागणार आहे आणि राज्याला पण 6% द्यावं लागणार आहे आता या ठिकाणी याच्यावर साहेब 12 म्हणजे 120 रुपये झाले 120 रुपयाचा टॅक्स झाला इथं पुन्हा इथं 6% प्रमाणे 120 रुपये म्हणजे आता 2240 रुपये झाले टोटल किती आहे 2240 रुपये कारण इथं 6% राज्याला केंद्राला 6% आणि राज्याला 6% आपल्याला द्यावं लागणार आहे आता इकडे बघा हे 100 जिक्सॉ पझल्स हे केले आहेत जिक्सॉ पझल्स एक 100 रुपयाला आहे अशी 50 क्वांटिटी आहे म्हणजे याचे पैसे झाले आहे 5000 रुपये राईट याचे किती झाले 5000 6 आता याला पण 6% 18% दर 18% जीएसटी आहे 6% केंद्राला आणि 6% राज्याला दर द्यावा लागतो त्याचे 6 म्हणजे इथं 300 रुपये लागलेत आणि इथं पण 300 म्हणजे 5600 रुपये लागले टोटल किती लागले 5600 रुपये या ठिकाणी व्हायला लागलेत मग इथं टोटली आता या ठिकाणी 420 रुपये टॅक्स केंद्राचा राज्याचा जो एसजीएसटी आहे तो आहे तो पण आहे 420 रुपये आणि इथं बेरीज जर केली आपण तर 0 4 6 2 8 5 2 7 7840 रुपये या ठिकाणी ग्रँड टोटल येते एकूण टोटल राईट आणि जो दुसरा व्यापारी आहे प्राप्तकर्ता आहे जो घेत आहे त्याचं नाव आहे त्याला बुक सेंटर गव्हर्नर कंधार महाराष्ट्र त्याला जीएसटी आय नंबर दिलेला आहे ठीक आहे अशा रीतीनं सराव संच 4.2 हा संपलेला आहे